आज आपण बारटोक या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। बरेचसे शेतकरी हे मे जूनमध्ये वांग्याची लागवड करतात, त्यामध्ये विविध वांग्यांची पिकं घेतात, जसं की बारटोक वांगा असेल, गॅलन वांगा असेल किंवा आपलं साधं वांगा असेल। मात्र वांग्याची लागवड झाल्यानंतर वांग्यामध्ये सर्वात मोठी समस्या ती म्हणजे ती जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये शेंडा अळीची, त्याचबरोबर फळफो करणाऱ्या अळीची। मात्र मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांची तक्रार अशी असते की वांग्याची अळी कंट्रोल होत नाही। मात्र वांग्याची अळी कंट्रोल न होण्यामागे त्याचे मुख्य कारण असं की ह्याच महिन्यांमध्ये अळीचा प्रकोप हा जास्त असतो आणि त्यामध्ये शेतकरी वांग्याची अळी कंट्रोल करण्यासाठी त्यांच्या ज्या प्रॅक्टिसेस आहे तर ह्या चुकीच्या आहे। जसं की बघा, कुठल्याही अळीचा जो जीवनक्रम आहे तो सर्वप्रथम शेतकऱ्यांनी समजून घेतला पाहिजे। जसं की बघा, सर्वप्रथम गडद अंधाऱ्या रात्री म्हणजे अमावस्येच्या रात्री 1-2 दिवस अगोदर आणि 1-2 दिवस नंतर कुठल्याही पिकावर पतंग हा येऊन अंडी घालतो। त्या अंडीतून पिले बाहेर येतात, त्याची अळी तयार होती, अळीतून पिफा, त्यानंतर तुमचा कोश आणि त्याच्यातून पुन्हा पतंग बाहेर पडतो। तर हा जो जीवनक्रम अळीचा आहे तर हा आपण सर्वप्रथम समजून घेतला पाहिजे। त्यानंतर आपल्या पिकावर आज कुठली परिस्थिती आहे, इथं समजा पतंग येतोय का, आपल्या पिकावरती अंडे घातलेले आहेत का, अळीत रूपांतर झालं आहे का, अळी ही कोशावस्थेत गेली आहे का, किंवा त्याचा पतंग पुन्हा तयार होतोय का, ही परिस्थिती आपण सर्वप्रथम समजून घेतली पाहिजे आणि त्या स्टेजनुसार आपण त्या पद्धतीने औषध फवारणी केली पाहिजे। बरेचसे शेतकरी काय करतात, वांग्यावरती जसं की फक्त अळी दिसली म्हणजे कोरोजन फवारणं किंवा डेलिगेट फवारणं, ही औषधं खूप उत्कृष्ट आणि चांगले आहे। मात्र त्या स्टेजला, विशिष्ट स्टेजला तुम्ही त्याची जर फवारणी नाही केली तर अपेक्षित असं तुम्हाला उत्पन्न भेटणार नाही। म्हणून कुठलं कीटकनाशक हे पतंगनाशक आहे, कुठलं अंडीनाशक आहे आणि कुठलं अळीनाशक आहे आणि त्याची स्टेज काय आहे, यानुसार जर आपण त्याची फवारणी केली तर आपल्याला रिझल्ट हा निश्चित चांगला येईल, अळीमध्ये कंट्रोल हा मिळेल आणि आपलं उत्पन्नही चांगल्या प्रकारे येईल, आपला उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न चांगलं येईल। धन्यवाद।